हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर्स विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ना, ती माझी ऑल टाईम फेवरेट रेसिपी आहे. कारण की हिला काही बनवायला वेळ लागत नाही आणि ती हेल्दी पण भरपूर आहे. जी तुम्हाला वात, पित्त, कफ या तिन्ही समस्यावर अगदी गुणकारी आहे. तुम्ही म्हणताल की अशी कोणती रेसिपी आहे? हे तुम्हाला व्हिडिओचं टायटल वाचून कळलंच असेल. पण ह्या डाळीमध्ये मी अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकला आहे. ज्या लोकांना हिवाळ्यात सर्दी, खोकला, कफचा त्रास होतो त्या लोकांसाठी हे इन्ग्रेडियंट खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे, ती धुवून घेतली आहे. जशी आपण रोज नॉर्मल डाळ लावतो कुकरला तशी डाळ लावायची आहे. पण त्यामध्ये फक्त जे आपण रोजच्या डाळीमध्ये हळद मीठ टाकतो त्यासोबतच आपल्याला हे 3 आवळे आणि थोडासा आंबे हळदीचा तुकडा टाकायचा आहे. ज्यांना हिवाळ्यात कफचा त्रास होतो त्या लोकांनी जर रोज आंबे हळद जेवणात समावेश केली तर त्या लोकांना खूप उपयोग होतो. कुकरला आपण कमी गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊ आणि तोपर्यंत फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी मी एक कांदा, एक टोमॅटो चिरून घेतला आहे आणि थोडी कोथिंबीर चिरून घेतली. डाळ शिजली की आपण त्याला फोडणी देऊया. कुकर थंड झाला आहे. कुकरमधून आपल्याला आंबे हळद आणि आवळा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि आवळ्यामधून त्याची बी सेपरेट करून आपल्याला तो क्रश करून घ्यायचा आहे. तो ऑलरेडी शिजलेला आहे म्हणून थोडंसं चमच्याने दाबला तरी तो नॉर्मली क्रश होतो. आणि आंबे हळद आपण त्याला किसून घेणार आहोत कारण आंबे हळद ती लवकर शिजत नाही. तर आपण ती क्रश करण्यापेक्षा तिला आपण किसणीने, छोट्याशा किसणीने किसून घेऊया आणि हे दोन्ही पण एकत्र करून घेऊया आणि थोडं थंड होऊन द्यायचं आहे. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. तर फोडणीसाठी मी तुपाचा यूज करते, तुम्ही तेलाचाही यूज करू शकता. तर एका पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता हे सगळं परतलं की आपल्याला त्यामध्ये जो आपण कांदा चिरून घेतला आहे तो टाकायचा आहे आणि एक 2 ते 3 मिनटं कांद्याला फक्त परतून घ्यायचं आहे. तो पूर्णपणे गोल्डन होईपर्यंत वाट नाही बघायची आणि त्यानंतर लगेच एक टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे. टोमॅटो सॉफ्ट झाला की आपल्याला हळद, लाल तिखट आणि धणेपूड टाकून घ्यायची आहे. ते परतलं की आपण जे क्रश केलेला आवळा आणि आंबे हळद आहे ते थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता आपण शिजलेली डाळ टाकूया त्यामध्ये आणि थोडंसं ढवळून घेऊया आणि एक उकळी काढून घेऊया. सगळ्यात शेवटी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि परत डाळीला एक उकळी आणून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1 चमचा गूळ. कारण की आवळ्याची चव ही तुरट असते तर गूळ हा त्याला एकदम बॅलन्स करतो. आता आपली डाळ रेडी आहे. ही तुम्ही चपाती, फुलके, राईस कशाही सोबत खाऊ शकता. खूप छान टेस्ट लागते. तर ही मी सजेस्ट करेन तुम्हाला की मार्केटमध्ये जोपर्यंत आवळे भेटत आहे तोपर्यंत तुमच्या घरात ही डाळ रोज बनवा आणि रोज हेल्दी खा. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि जर काही डाऊट असेल तरीही तुम्ही विचारू शकता. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.